नमस्कार. रेसिपी आणि मच्छमोरमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी स्पेशल म्हणजे साडी ठेवण्यासाठी तुम्हाला चौकोनी बॉक्स शिवून दाखवणार आहे. तर अशा पद्धतीच्या घड्या करून त्यामध्ये ठेवायच्या आणि चेन म्हणजे रनर लावून मस्त पॅक करून घ्यायचं आणि छान असं कपाटामध्ये ठेवायचं. तर करण्यासाठी घेऊन या. तर मी 2 पीसेस कट केलेले आहेत. तर त्यामध्ये मी गव्हाची पिशवी टाकलेली आहेत मध्यभागी आणि खालती कव्हर. तर अशा पद्धतीची मापं घ्यायची. तर 16 इंच लांबी आहे, 14 अशा पद्धतीचे 2 पीसेस कट करायचे. तर मी 2 पीसेस कट केलेले आहेत आणि नंतर मी 7 इंच घ्यायचं आणि नंतर पूर्ण लांबीला 45 इंच अशा पद्धतीने पूर्ण असं कापून घ्यायचं. तर यामध्ये मी अस्तर व्हाईट कलरचं लावलेलं आहे. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही वापरू शकता. तर यामध्ये सुद्धा मी गव्हाचीच पिशवी टाकलेली आहे. तर तिसरंसुद्धा कवर घेणार आहे. तर ते आहे 8 इंच आणि लांबी आहे 16 इंच. तर एक पीस घ्यायचं. तर मी जीभ घेतलेली आहे. तर हे सुद्धा 45 इंचाची जीभ घ्यायची. लांबीला 45 अशा पद्धतीने जीभ वापरायची. तर तुम्हाला मोठी जीभ वापरणे असेल ते सुद्धा चालेल, छोटीसुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने रनर त्यामध्ये टाकून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता मी 2 रनर टाकलेले आहेत आणि नंतर जे 45 लांबीचं कापलेलं आहे ते घेणार आहेत आणि उलट साईड जीभ ठेवायची आणि 1 इंचाचे चवडीला कोणत्याही कलरची पट्टी वापरायची कापड आणि तो ठेवायचा आणि त्यावरती पूर्ण शिलाई करून घ्यायची. म्हणजे जेणेकरून रनर हे दोऱ्यामध्ये किंवा कापडमध्ये अटकत नाही. तर अशा पद्धतीने मी पूर्ण चेन पॅक केलेली आहेत. तर याला मी उलट साईड करून घेणार आहेत आणि दाबटीप देणार आहेत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी खालचा कापड पूर्ण दाबून घेतलेला आहे आणि वरती प्रेस करून घेतलेली आहेत बोटाच्या साहाय्याने आणि त्यावरती मी एक दाबटीप शिलाई मारून घेणार आहे. तर बघू शकता किती मस्त आणि छान दाबटीप शिलाई माराली आहे. तर मी परत खालती जो कापड लावलेला आहे त्यावरती सुद्धा मी त्याची पूर्ण असं पॅक करून घेणार आहेत आणि त्यावरती सुद्धा मी शिलाई मारून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण मी थेट शिलाई मारणार आहे. तर बघा किती छान आणि मस्त अशी शिलाई देऊन झालेली आहेत. तर तुम्हाला मी दोघे साईडनं दाखवत आहेत. तर तुम्ही बघू शकता किती मस्त आणि छान अशी दीप लावून झालेली आहेत. तर मी दुसरं पीस घेतलेलं आहे 16 लांबीचं. तर ते सुद्धा मी या चेन म्हणजे जीभ लावलेल्या कापडला टच करून घेणार आहेत आणि जो शिल्लक राहिलेला भाग आहे तो कट करून घ्यायचा. नंतर बघू शकता जे आपण कापडची डिझाईन असते ते सुद्धा उलट बघून घ्यायची. त्यारस आपण ते जोडूया. तर यालासुद्धा मी 1 इंचाची किंवा 2 इंचाची असं छोटं कापड कापून घेतलेलं आहे पट्टी आणि ते सुद्धा याला मी जोड लावून घेणार आहेत. जेणेकरून बॅग ही पटकन अशी खराब होणार नाही त्यासाठी. तर तुम्ही बघू शकता दाबटीप अशी मी मारून घेणार आहे त्यावरती सुद्धा. तर मी याला दुम्मत मारून घेणार आहेत म्हणजे पट्टी अशी वाढल्यानंतर मशीनची शिलाई त्यावरती मी करून घेणार आहेत. जेणेकरून छान दिसायला सरळ सुंदर दिसते आणि कापडसुद्धा छान असा जोडला जातो. तर परत यावरती मी एक दाबटीप शिलाई मारून घेणार आहे जेणेकरून पूर्ण अशी. तर तुम्ही बघू शकता मी यावरती दाबटीप मारून घेणार आहेत आणि दाबटीप मारल्याने बघण्यासाठी सुद्धा छान दिसते आणि जास्त दिवससुद्धा टिकू शकते. तर अशा पद्धतीने मारून घ्यायची. तर दोघी साईड तुम्हाला दाखवत आहेत. अगदी मस्त छान दिसत आहेत. तर मी दोघी साईडनं त्याच पद्धतीने टीप मारून घेणार आहेत. 1 इंचाची पट्टी आणि त्याच पद्धतीने परत त्यावरती एक शिलाई
आणि परत पट्टीला दुम्मत मारून घ्यायची आणि जशी आपण पट्टी दुमडून घ्यायची आणि परत त्यावरती शिलाई मारून घ्यायची आणि शिल्लक राहिलेला कापडसुद्धा कट करून घ्यायचा आणि त्यावरती छान अशी टीप मारून झाल्यानंतर तर दोघी साईड जशी त्या साईडला केलेली आहेत दापटीप तशी या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने दापटीप करून घ्यायची. तर बघा किती छान आणि मस्त दिसत आहेत. तर पूर्ण अशी पॅक झालेलं आहे. तर चेनसुद्धा मी मध्य घ्यायचा आणि थोडंसं कट करून घ्यायचं, जास्त नाही करायचं. आणि तुम्ही बघू शकता मी अगदी किंचितचं कट केलेलं आहे. तर अशा पद्धतीने मी खालच्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने कट करून घेणार आहेत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कट करायचं. तर मी यावरती 14 लांबी आणि 16 इंचाचं आहे. तर अशा पद्धतीने मी एक पीस यामधलं वापरलेलं आहे. तर या पिसाचा सुद्धा मध्य काढायचा आणि थोडंसं कट करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता अगदी थोडंसंच कट करायचं किंवा खडूच्या साहाय्यानेसुद्धा तुम्ही ओळखण करू शकता. तर बघू शकता मी अगदी थोडंसंच कट केलेलं आहे. तर यावरती मी जे कट केलेला जीभ लावलेला खालच्या साईडला मी ही दोघं मध्य करून छान अशी मस्त टीप मारून घेणार आहेत. तर तुम्ही बघू शकता मी मशीनवरती तुम्हाला शिलाई कशी मारायची ते सुद्धा दाखवत आहे. तर अशा पद्धतीने दोघे साईड छान असे जोडून घ्यायचे आणि थोडी टीप मारून घ्यायची. तर बघा किती मस्त छान अशी टीप मारून झालेली आहेत ते तुम्हाला दाखवत आहे. तर बघा खालची साईड छान अशी टीप मारून झालेली आहेत आणि छान खालचा भागसुद्धा जोडून झालेला आहेत. तर विशेष म्हणजे आपण ज्या साईडची डिझाईन आहे त्या साईडची सुद्धा काळजी घ्यायची आणि डिझाईनसुद्धा छान येईल अशा पद्धतीने पूर्ण असे भाग जोडून घ्यायचे. तर परत दुसरी साईड घेणार आहेत मी 16 इंचाचे. तर त्याचंसुद्धा मी मध्य काढून घेणार आहेत आणि अगदी थोडंसंच कट करून घ्यायचं, जास्त नाही करायचं. तर मी कट करून झालेलं आहे, तुम्हाला दाखवतसुद्धा आहे. तर त्या साईडचं परत मी दुसऱ्या साईडला चेन लावलेली आहे तर त्या चेनचासुद्धा मी मध्य काढलेला आहे. तर त्यावरती ठेवून खालचा भाग हा उलट ठेवायचा आणि वरचा भाग हा शिदा ठेवायचा, जेणेकरून मध्यभागी अशी छान शिलाई येईल त्यासाठी. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने थोडं धरून घ्यायचं आणि टीप मारून घ्यायची. तर बघू शकता छान असं जोडून झालेलं आहे. अगदी मस्त चेनसुद्धा छान अशी उघडून दाखवत आहे मी तुम्हाला. तर अशा पद्धतीने मी दोघी साईड अशी तयार करून घेतलेली आहेत. तर चेनसुद्धा मी तुम्हाला दोन रनर लावलेले आहेत, ते सुद्धा छान असे दिसत आहेत. तर मी तुम्हाला पूर्ण बॅग अशी दाखवत आहे. तर मी 2 चौडाईला 2 इंचाची अशी एक पट्टी कट केलेली आहे त्याच कपड्याची. तर मी त्यालासुद्धा अशी थोडीशी टीप मारून घेणार आहेत, म्हणजे जे पुढचे टोकाचे दोरे असतात ते निघणार नाही त्यासाठी. तर तुम्ही बघू शकता मी पट्टी ही उलट घेतलेली आहेत, म्हणजे सीधी बाजू हे खालच्या साईडला आणि उलट बाजू हे वरच्या अशा पद्धतीने मी यावरती टीप मारून घेणार आहे थोडी करून. आणि बघू शकता तुम्ही आणि पट्टी ही उलटी मारल्यानंतर बघा ही आपली दापटीप ही शिदी येईल त्यासाठी कापड छान दिसतो त्यासाठी. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी टीप मारून घेणार आहेत. तर मी तुम्हाला दाखवतसुद्धा आहे. तर अशा पद्धतीने दुमडून घ्यायची आणि दापटीप पूर्ण अशा पद्धतीने पूर्ण चारी साईडला शिलाई मारून घ्यायची. बघा मी तुम्हाला दाखवतसुद्धा आहे. तर बघू शकता मी पूर्ण बॅगला तुम्हाला चारी साईडनं शिलाई मारून दाखवलेली आहेत आणि पट्टीसुद्धा छान अशी वळली गेलेली आहे. तर मी तुम्हाला ज्या साईडला चेन लावलेली आहे ते सुद्धा त्याच पद्धतीने 2 इंचाचीच पट्टी कट केलेली आहेत आणि ते सुद्धा छान अशी थोडी करून धरून घ्यायची आणि मस्त अशी टीप मारायची. तर तुम्ही बघू शकता पूर्ण बॅगला छान अशी टीप मारून झालेली आहेत आणि थोडंसंच पट्टी अशी वळून घ्यायची
आणि ते दोरे निघत ना त्यासाठी. आणि मशीनच्या साहाय्याने थोडीशी करून पट्टीला टीप मारून घ्यायची पूर्ण बॅगेला. तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशी छान टीप मारून झालेली आहेत आणि बॅगसुद्धा छान अशी तयार झालेली आहे. तर मी तुम्हाला दाखवतसुद्धा आहेत आणि तर बॅग ही कंप्लीट झालेली आहे. तर साड्या ठेवण्यासाठी ही अतिशय उपयोगी बॅग आहेत आणि अशा पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवलेली आहे. तर तुम्ही याच मापावरती कापड कट करून घ्यायचा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा सोपं जाईल त्यासाठी. तर अशाच पुन्हा व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत थँक्यू.